महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सेवानिवृत्त डीवायएसपी मंगलसिंग सूर्यवंशी यांचा पिंपळनेर परिसरात सन्मान व सदिच्छा भेटीचा दौरा। पोलीस प्रशासनातील शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ व डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेले सेवानिवृत्त डीवायएसपी आदरणीय मंगलसिंग सूर्यवंशी यांनी अलीकडे पिंपळनेर व परिसरात विविध मान्यवरांच्या सदिच्छा भेटी घेत सामाजिक ऋणानुबंध जपलेत। या दौऱ्यात त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप उपस्थित होते। या दौऱ्याची सुरुवात पिंपळनेर येथे नवनियुक्त नगराध्यक्षा डॉक्टर सौ योगिता जिते चौरे यांच्या सत्काराने झाली। आदरणीय सूर्यवंशी यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात। त्यानंतर त्यांनी स्वर्गीय माजी आमदार योगेश भाऊ भोये यांच्या निवासस्थानी कुडाशी येथे भेट देत सौ भोये यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा आदरपूर्वक उल्लेख करण्यात आला। कुडाशी येथे दिव्यांग एसटीडी बूथ धारक लीलाबाई चौधरी यांचीही आदरणीय सूर्यवंशी यांनी आपुलकीने भेट घेतली। समाजातील दुर्बल घटकांप्रती असलेली त्यांची संवेदनशील भूमिका या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाली। त्यानंतर बारीपाडा येथे पद्मश्री चैत्रामजी पवार यांचा शॉल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला। त्यांच्या सामाजिक व आदिवासी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदरणीय सूर्यवंशी यांनी गौरव उद्गार काढले। या दौऱ्याचा शेवट नवागाव नवापूर येथे स्वर्गीय माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस आदरांजली अर्पण करून करण्यात आला। पोलीस सेवेत कार्यरत असताना कायदा व नियमानुसार कडक पण माणुसकीने वागणारे अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या आदरणीय मंगलसिंग सूर्यवंशी यांनी सेवानिवृत्तीनंतरही समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींशी नाते जपत त्यांच्या कार्याचा सन्मान केला। कार्यरत असलेल्या भागाशी नाळ जुळवून तेथील लोकांशी प्रत्यक्ष संपर्क ठेवण्याची त्यांची भूमिका या दौऱ्यातून स्पष्टपणे दिसून आली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे, धुळे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।